दहशतवादाचा खात्मा करणं ऑपरेशन सिंदूरचं लक्ष्य. 7 मे रोजी भारतानं 9 दहशतवादी तळ नष्ट केली. यात पाकिस्तानातील 100हून अधिक दहशतवादी मारले. भारतीय लष्कराची माहिती. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. बहावलपूर आणि मुरीदके आमच्या निशाण्यावर होते. कसाबनं प्रशिक्षण घेतलेला तळ नष्ट करत 3 मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा. भारतीय सैन्यानं सांगितली ऑपरेशन सिंदूरची कामगिरी. पाकिस्तानला प्रत्युत्तर म्हणून कठोर कारवाई केली. पाकिस्तानी सैन्याचे 35 ते 40 सैनिक आणि अधिकारी मारले गेले. डीजीएमओ पत्रकार परिषदेमधून खुलासा. पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यास ताकदीनं उत्तर देण्याचे आदेश. कोणत्याही कारवाईसाठी आम्ही तयार. भारतीय सैन्य दलाचा पाकला इशारा. सीमा आणि नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात 5 भारतीय जवान शहीद. पाककडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. भारतीय लष्कराची माहिती. धडा शिकवण्यासाठी पाकच्या एअरबेसना टार्गेट केलं. भारताकडून पाकची 11 एअरबेस उद्ध्वस्त. यात चकलाला एअरबेसचं मोठं नुकसान. भारतीय हवाई दलाची माहिती. पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला करण्यास सज्ज होतो. दहशतवादी हल्ल्यानंतरच अरबी समुद्रात शस्त्रास्त्र आणि युद्धनौका तैनात करत कोणत्याही कारवाईसाठी तयारी होती. भारतीय नौदलाचा मोठा खुलासा. शत्रूला त्यांच्या घरात घुसून मारलं. तिन्ही दल प्रमुखांसोबतच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. तिकडून गोळी चालली तर इकडून गोळे टाका. मोदींच्या सूचना. उद्या डीजीएमओच्या बैठकीमध्ये भारत पीओके संदर्भात चर्चा करणार. पाक व्याप्त काश्मीर परत देत पाकनं दहशतवाद्यांना ताब्यात घ्यावं. भारताची भूमिका. मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून अनावरण. नारायण राणे, नितेश राणेंसह इतर नेते उपस्थित.